नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजकाल सगळीकडे सांगितलं जातं की पर्यावरणपूरक शेती करा. पण तुम्हाला हे माहिती आहे का की या पर्यावरणपूरक शेतीमधून तुम्ही अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता, तेही कार्बन क्रेडिट्समधून. काय आहे ते कार्बन क्रेडिट्स पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. सोप्या भाषेत कार्बन क्रेडिट म्हणजे पर्यावरण वाचवण्यासाठी केलेल्या कामाचं आर्थिक बक्षीस. आता या पर्यावरणाचा आणि कार्बन क्रेडिटचा काय संबंध असतो? तर मोठमोठे कारखाने, खत उत्पादक, तेल कंपन्या जो हरितगृह वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड हवेत सोडतात, त्यामुळे पर्यावरणात प्रदूषण होतं. त्यामुळे या कंपन्यांना त्याची भरपाई द्यावी लागते. आता इथे एक ट्विस्ट येतो. जेव्हा आपण शेतीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करतो किंवा जमिनीत कार्बन साठवतो, तेव्हा त्या कामाचं मोजमाप केलं जातं आणि आपल्याला कार्बन क्रेडिट मिळू शकतो. आणि या कंपन्यांना आपण हे कार्बन क्रेडिट विकू शकतो आणि अशा प्रकारे आपण शेतीमधून जास्तीचं उत्पन्न मिळवू शकतो. आता तुम्ही म्हणाल, नेमकं शेतात असं काय केलं की आपल्याला हे कार्बन क्रेडिट मिळू शकतात? काळजी करू नका, तेही सांगते. तर पर्यावरणपूरक शेती करायची म्हणजे सेंद्रिय शेती, झाडांची लागवड, कमी नांगरट किंवा शून्य नांगरट केलेली शेती, तसंच पिकांचे अवशेष जाळण्यापेक्षा ते जमिनीत मिसळायचे. यासोबत शेतामध्ये सौर ऊर्जेचा वापर केल्याने आपल्याला कार्बन क्रेडिट मिळू शकतात. पण हे असं का असेल बरं? तर जमीन ही कार्बन म्हणजेच कर्ब साठवण्याची मोठी जागा आहे. जेव्हा आपण सेंद्रिय शेती करतो, शून्य नांगरट करतो, झाडांची लागवड करतो, तेव्हा जमिनीतला कर्ब आपसुकच वाढतो आणि हवेतलाही कार्बन शोषला जातो आणि जमिनीत साठवतो. यामुळे पर्यावरणालाही फायदा मिळतो. आपली जमीनही सुपीक होते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जास्तीचं उत्पन्न मिळतं. आता या कार्बन क्रेडिटच्या काही गोष्टी आपण समजून घेऊया. ते म्हणजे हे कार्बन क्रेडिट युनिटमध्ये मोजले जातात. एका कार्बन क्रेडिट युनिटचा अर्थ 1 टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन. कार्बन क्रेडिटमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक युनिट हरितगृह वायू कपातीसाठी किंवा वातावरणातून शोषल्या गेलेल्या प्रमाणानुसार आर्थिक उत्पन्न मिळू शकतं. शेतामधलं कार्बन उत्सर्जन कमी करून शेतकरी प्रति हेक्टर 3 ते 5 कार्बन क्रेडिट्स मिळवू शकतात. एका क्रेडिटची किंमत कार्बन बाजारातल्या दरावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना साधारणतः प्रति टन कार्बन वाचवल्यावर किंवा शोषल्यास $15 ते $20 मोबदला दिला जातो, असं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सचिन मोरे आणि आचार्य पदवी विद्यार्थी सुदर्शन लोहार यांनी सांगितलंय. अशा प्रकारे पर्यावरणपूरक शेती करून आपण जमिनीची आणि पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो, सोबत उत्पन्नही मिळवू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आणखी कोणते विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.